श्री स्वामी समर्थ सर्वांना वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आजचा व्हिडिओ पण मी तुम्हाला स्वामी सेवेचाच घेऊन आलेले आहे। आता मार्च महिना आपल्या सगळ्यांचा अति पवित्र आणि अति आनंदाचा महिना आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपण ज्यांना स्मरण करतो त्या दिव्य क्षणांचे दयामूर्ती करुणासागर अत्यंत शक्तीचे अधिपती आपले स्वामी महाराज त्यांचा प्रगट दिवस आहे। आणि प्रगट दिनानिमित्त सेवेकरी आपण तुम्ही सगळे खूप सेवा करत आहोत। खरं तर स्वामी हे नाव उच्चारताच मनाला एक शांतता भेटते, ती वेगळीच। भक्तांच्या संकटावर धावून येणारे, अडचणीमध्ये आधार देणारे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणारे स्वामी म्हणजे भक्तांसाठी चालत बोलत दैवतच आहेत। स्वामी प्रगट दिवस केवळ हा एक दिवसच नाही, उत्सव आहे आणि भक्तांच्या श्रद्धेच्या आणि भक्तीच्या विश्वासाचा तो एक दिवस आहे। तर स्वामींच्या दरबारात जो कोणी येईल तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही, हे तुम्ही खूप वेळा अनुभवलं, मी खूप वेळा अनुभवलं। कारण त्यांच्या एका वाक्यानेच हजारो लोकांचे आयुष्य बदलतं। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि कुणाचं असह्य जे काम असेल, कारण त्यांच्या नावातच ते आहेत की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी दुःख हरता। कारण खूप लोकांना नोकरी मिळाली, खूप भक्तांचे जे दुःख आहे त्यांच्या चरणी आपण अर्पण करून येतो आणि तिथून आल्यानंतर आपल्याला कसं सगळं एकदम हलकं वाटतं की ठीक आहे आता सगळं चांगलं होणार आहे। नामस्मरण तुम्ही कंटिन्यू करू शकता। आता मी ही जी सेवा आहे ती गुरुवारला मांडली होती आणि गुरुवारी माझं तेच होतं की मला फक्त सेवा करायची आहे, मला काही नको। पण आपण म्हणतो की संकल्पयुक्त पारायण जे आहे ते लवकर साध्य लागतं, त्यामुळे छोटा का होईना सरळ साधे जे आहे ते संकल्प करून घ्यायचा। तर सकाळी लवकरच उठली होती, 5:30ला उठून जे आहे ते पूजा मांडायची होती। कारण बाळामुळे असं होतं आहे की मी उठल्यानंतर तिला कसं समजतं काय माहिती नाही, कारण ते हार्मोनल चेंजेस हे सगळ्या गोष्टी आता होतच राहणार आहे आणि त्यामुळे ती पण माझ्यासोबतच उठली होती 5:30लाच। मग तिला घेऊन हे सगळं आवरायचं तर खूप वेळ लागतो आणि त्यामध्ये शूट करायचं म्हटलं तर खूपच। पण प्रकट दिवस आहे आणि आपण काही व्हिडिओ टाकणार नाही असं होणार नाही, त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ पण बनवू। त्यामध्ये छान मस्त पिवळी साडी वगैरे नेसून घेतली आणि त्यानंतर 5:30 वाजता उठून हे सगळे कामं, घरातली फरशी पुसली, त्यामध्ये काळं मीठ आणि हळद टाकली होती। तर जे पण निगेटिव्हिटी असेल ती पूर्ण मार्च महिन्यामध्ये सगळी निघून जाऊ देत देवा आणि एप्रिलपासून एक नवीन काहीतरी चांगलं चालू होऊ देत। त्यासाठी मस्त बाहेर धूप वगैरे लावून घेतली, उंबरठा लेपन पण केलं, रांगोळी काढली छान आणि पूर्ण जी आहे ती पूजा मांडली, छान पूजा वगैरे मांडून घेतली। आता मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही सेवा प्रत्येकाचं असं असतं की आम्ही कोणती सेवा करायची, तर असं काहीच नाही आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट पूजा वगैरे हे ते मांडून तुम्ही साधं सरळ, जर तुम्हाला जमत नसेल किंवा कोणतीही गोष्ट शक्य नसेल तर फक्त नामस्मरण दिवसभर तुम्ही नामस्मरण, एकतर तुम्ही तारक मंत्राचं नामस्मरण करू शकतात, नाहीतर साधं सरळ श्री स्वामी समर्थ हे तुम्ही नामस्मरण करू शकता। कारण नामस्मरणामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप जास्त ताकद नामस्मरणामध्ये आहे। नाही वाचलं तर हरकत नाही, कारण कोणकोणत्या गोष्टी अशा असतात की खूप अडचणी असतात किंवा ट्रॅव्हल्स असते, आपल्याला इकडे तिकडे जायचं आहे किंवा प्रत्येक गोष्टीत अडचणी तर खूप आहेत आपल्याला माहिती आहे। पण मनापासून आपल्याला जर सेवा करायची म्हटली तर तुम्ही नामस्मरण हे खूप बेस्ट आहे की नामस्मरण दिवस रात्र जेव्हा आपल्याला आठवेल तेव्हा तुम्ही लावा म्हणा, किंवा मोबाईलला लावलं तरी चालतं। आता मोबाईलला तारक मंत्र जरी लावला तरी तारक मंत्रामध्ये पण तुम्हाला माहिती आहे दिव्य शक्ती जी आहे ती तारक मंत्रामध्ये आहे आणि त्यामुळे आता जे पण स्वामी सेवा करतात त्यांना ती सवयच असते की आपण नॉर्मली साधं जरी घरातलं काम जरी करत असलं तरी आपण मस्त तारक मंत्र लावून देतो आणि सगळे कामं करतो। ती एनर्जी जी आहे ती आपल्याला कुठंच काही विचार करायचा नसतो, कोणत्याच गोष्टीचं काही घेणं देणं नसतं, फक्त आपल्याला ते ऐकायचं, ते ऐकता ऐकता बोलायचं आणि मग आपली कामं पण करायची। आणि असं होतं की ती एकदा जर सवय लागली ना की तारक मंत्र लावायचं आहे आणि कामं करायचे, नंतर ती सवय खरंच सुटत नाही आणि ती एक उत्तम सवय आहे की घरामध्ये पण खूप शांतता आणि सगळे कामं आपले आवरल्यानंतर जे पॉझिटिव्हिटी आपल्याला भेटते ती वेगळी आणि आनंद वेगळा, कारण आपल्याला थकवाच तो जाणवत नाही। आता असं काहीच नाही आहे की आता 20 तारखेची आपली प्रगट दिवस आहे आणि आम्ही आता सेवा नाही चालू केली आहे पण आम्हाला करायची होती, तर तुम्ही त्याच्यानंतरही करू शकतात, आपण वर्षभर करू शकतो। पण असं असतं ना की ज्या दिवशी आपला बड्डे आहे तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्याच दिवशी मी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे, तसंच आपल्यालासुद्धा असं वाटत असतं की प्रगट दिन आहे आणि त्या महिन्यामध्ये मी काहीतरी केलं पाहिजे। तर खरंच नामस्मरण सुरू करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आज किंवा उद्या केव्हा पण पारायण वाचायला पण सुरुवात केली तरी चालेल। एक पारायण तुम्ही एका दिवशी वाचा किंवा अर्ध पारायण 7-7 जरी वाचले तरी पण चालतात।
त्यानंतर 3-3 वाचले तरी पण चालतात. कोणी आपल्याला काहीच म्हणत नाही किंवा स्वामीही आपल्याला सांगत नाही की तू 3 का वाचले किंवा 7 का वाचले. आपल्याला जसा वेळ असेल तसं आपण वाचू शकतो. आता खूप यांना मेडिकल्सचे इश्यूज असतात किंवा खूप वेळ बसता येत नाही किंवा वाताचा प्रॉब्लेम असतो, बॅक पेनचा प्रॉब्लेम असतो किंवा काही आजार असतात, कोणाकोणाचे मुलं छोटे असतात, त्यामुळे बऱ्याचशा अशा अडचणी असतात. वाचायची इच्छा तर खूप आहे, पण काही असतात अडचणी. त्यामध्ये तुम्ही 3ही वाचू शकतात, 7ही वाचू शकतात आणि पूर्ण पारायणही वाचू शकतात. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं 11 तारक मंत्र जे आहे ते 11 तारक मंत्रांचं पाणी करून ते पण तुम्ही ग्रहण करू शकतात किंवा घरामध्ये शिंपडू शकतात. ते पण एकदम बेस्ट आहे. आणि 11 वेळा जो 11 माळी जप आहे त्याचं पण पाणी बनवल्यानंतर ते 11 दिवस पूर्ण घरामध्ये शिंपडून किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांनी ग्रहण करून ते पण खूप बेस्ट आहे. खरंच खूप साऱ्या सेवा आहेत की ज्या आपण केल्यात, जेवढं केलं तेवढं कमी आहे, पण जे पॉसिबल होईल ते आपण करावं. आणि मला तरी पॉसिबल आहे आता तेवढं की 3 अध्याय तर मी आरामात वाचू शकते, कारण 3 अध्याय वाचायला हार्डली 3-4 मिनिट किंवा 5 मिनिट लागतात. पहिले अध्याय तर एवढे ते वाचून एवढी सवय झाली आहे की ते 2 किंवा 3 मिनिटांमध्येच होतात. मस्त छान 2-3 अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचा आणि त्यानंतर आरती वगैरे करायची, मस्त नैवेद्य दाखवायचा. आता कोणी असं असतं की निगेटिव्ह वेने पण येतं की नैवेद्य का दाखवायचा, स्वामी थोडी ग्रहण करतात. पण नाही ग्रहण केलं तरी आपल्याला माहिती आहे की देव वासाचा भुकेला आणि ते देवाचं अन्नाचं ताट आहे ते गाईला जातं, कुत्र्याला जातं आहे. त्यामुळे तेवढंच त्यांचंही आधार आणि त्यामुळे आपणही सात्विकतेने करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मन लावून करत असतो. मी पण छान पुरणाचा स्वयंपाक वगैरे केला, मस्त खीर, पुरणपोळी, वडे, भजे सगळ्या गोष्टी केल्या आणि छान नैवेद्य वगैरे दाखवला आणि पारायणाला सेवेला सुरुवात केली. तुम्ही कशी पारायणाला सुरुवात केली किंवा कोणती सेवा केली किंवा यावर्षी काय चालू आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये खरंच नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि मी प्रार्थना करते की सगळ्यांच्या आयुष्यातली जे दुःख असतील ते दुःख निघून जाऊ देत आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ देत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.